आज आपण आहोत रत्नागिरीतील पवित्र श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील श्री मंदिरामध्ये। आज इथे अंगारकी चतुर्थीनिमित्त हजारो भाविकांची मांदियाळी गणपतीपुळे येथे जमलेली आहे आणि आजच्या या दिवसानिमित्त जाणून घेऊया मंदिराचे मुख्य पुजारी श्री अमित घनवटकर यांच्याकडून। गुरुजी, सर्वप्रथम आपलं टाइम्स डिजिटलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या या अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची मांदियाळी श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे जमलेले आहे। दरवर्षी हजारो भाविक आपल्या या क्षेत्रातरी भेट देत असतात। काय सांगाल या चतुर्थीबद्दल आणि इथल्या या महात्म्याबद्दल? ज्येष्ठ संकष्टी चतुर्थी आणि अंगारिका योग, त्यामुळे अंगारिकेच्या या शुभमुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातून हे पश्चिमद्वार देवता म्हणून जी आपली श्री क्षेत्र गणपतीपुळेचा हा स्वयंभू प्रसिद्ध आहे आणि लाखो भाविक या अंगारिका चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर आज या पवित्र ठिकाणी येऊन श्रींच्या पायी लीन होताना आपल्याला दिसतात। पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भक्तगणांची संख्या ही या ठिकाणी उल्लेखनीय आणि लक्षणीय असते आणि येणारा प्रत्येक भक्त तसेच येणारा प्रत्येक भाविक हा श्रीचरणी एकतत्ता प्रार्थना करताना दिसतोय की वरुण राजाचं उत्तम सहकार्य महाराष्ट्रासह या देशावर राहून दे आणि माझी ही कोकण भूमीबरोबरच आपला संपूर्ण देश हा सुजलाम सुफलाम हो, ही एकच प्रार्थना घेऊन आज प्रत्येक भक्तगण श्रीचरणी नतमस्तक होताना दिसतोय। सुमारे 80,000 ते 1.25 लाख भक्तगण आज दर्शन घेतील यासाठी संस्थान श्री गणपतीपुळे मार्फत भाविकांच्या दर्शन लाईनीची पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता उत्तम व्यवस्था करण्यात आली। त्यामध्ये उत्तम प्रकारे पिण्याच्या पाण्याचं नियोजन, पंख्याचं नियोजन असं करून संस्थान श्री गणपतीपुळे जयगड पोलीस स्थानकाचे सर्व कर्मचारी तसेच बंदोबस्तासाठी आलेले सर्व स्वयंसेवक, पोलीस कर्मचारी आणि संस्थांचे सर्व कर्मचारी यांनी या गर्दीसाठी उत्तम नियोजन आणि त्याचं उत्तम इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचं स्वरूप आज आपण या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला। साधारणपणे आज श्रींची जी पूजा असते ती किती वाजता सुरू होते आणि पूजेमध्ये काही खास विधी केले जातात का? पहाटे 2:30 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत श्रींची विधिवत षोडशोपचार पंचसुक्तासहित पूजा होते। तदनंतर आरती होते। आरतीनंतर 3:30 वाजता मंदिर सर्व भाविकांच्या दर्शनासाठी खुलं केलं जातं। आता दुपारी 12 वाजता आरती होईल। संध्याकाळी 4:20 श्रींची पालखी मिरवणूक निघेल, ती सुमारे 40 मिनिटं चालते। आज चंद्रोदय 10:30 असल्यामुळे 11 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुलं राहणार आहे। या पहाटे 3:30 ते 11 या संपूर्ण वेळामध्ये साधारणपणे आपण 18.5 तास हे मंदिर आज भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं ठेवणार आहोत आणि त्यामध्ये विविध धार्मिक विधींचा अंतर्भाव असणार आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।